इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य. श्रोतेहो नमस्कार. इंद्रधनुष्याच्या आजच्या भागात मी रेडिओ सखी पल्लवी गोडसे तुमचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात आपण गप्पा मारणार आहोत पुरातत्वशास्त्रज्ञ ऋत्विज आपटे यांच्याशी. मानवाची उत्क्रांती कशी झाली हे पुरातत्वशास्त्राशिवाय आपल्याला समजणं कठीण आहे. हे शास्त्र मानवाच्या अनेक तांत्रिकदृष्ट्या झालेल्या विकासावर प्रकाश टाकतं. चला या पुरातत्वशास्त्राविषयी अधिक जाणून घेऊया ऋत्विज आपटे यांच्याकडून. सर नमस्कार. नमस्कार. आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. पुरातत्वशास्त्र म्हणजे नेमकं काय हे आम्हाला सांगा. पुरातत्वशास्त्र हा जसं तुम्ही म्हणालात की मानवी उत्क्रांतीचा अभ्यास करण्याचा एक भाग आहेच, पण त्याच्या बरोबरीने मानव कशा प्रकारे विकसित होत गेला, ते करण्यासाठी माणसाने काय काय केलं, निसर्गाशी एकरूप कसा झाला, धर्म, संस्कृती या सगळ्याचा अभ्यास पुरातत्वशास्त्रामध्ये येतो. फक्त मानवाची उत्क्रांती किंवा मानवाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे अँथ्रोपोलॉजी, त्याला आपण मानव वंशशास्त्र असं म्हणतो. पण आर्किओलॉजी मधलाच मानववंशशास्त्र किंवा अँथ्रोपोलॉजी हा एक छोटासा पार्ट आहे, पण आम्ही फार मोठ्या प्रमाणात तो अभ्यासत नाही. आणि पुरातत्वशास्त्र हा मराठी किंवा भारतीय हिंदी शब्द आहे, पण त्याला आर्किओलॉजी असा इंग्लिश शब्द आहे. आर्किओस आणि लोगोस असे दोन लॅटिन शब्दांवरनं हा बनलेला शब्द आहे. तर आर्किओस म्हणजे प्राचीन किंवा एन्शियंट आणि लोगोस म्हणजे चर्चा. अच्छा. सो प्राचीन गोष्टींबाबतच्या चर्चा जिकडे केल्या जातात ते आर्किओलॉजी किंवा ते पुरातत्वशास्त्र. आता शास्त्र आहे का काय आहे हा खूप मोठा अभ्यासाचा विषय आहे, पण लोक म्हणताना त्याला पुरातत्वशास्त्र असंच म्हणतात, कारण पूर्ण मल्टीडिसिप्लिनरी जसं म्हणतो तसा हा अभ्यास जातो. अच्छा. जसं आता आपण जगतो तशाच प्रकारे माणूस सुद्धा जगला होता, त्यामुळे विविध गोष्टींचा सखोल अभ्यास यात आपण करतो. खरंय. अगदी. मला असं सांगा की तुम्ही आता म्हणालात की हे पुरातत्वशास्त्र आहे म्हणजे प्राचीन आहे, तर या अभ्यासाची सुरुवात नेमकी कधी झाली? साधारणतः हा खूप जुना भाग आहे की याचा सुरुवात कधी झाली. म्हणजे साधारणतः माझ्या मते इसवी सन पूर्व 5व्या शतकामध्ये एक ग्रीक राजा होता. तर त्याला असं कळलं होतं की त्याच्या आजोबांनी कुठेतरी एक खजिना दडवून ठेवलेला आहे. तर त्याच्या शोधार्थ त्याने बऱ्याच गोष्टी उत्खनित केल्या होत्या असं म्हणतात. आता त्याने ऑब्व्हियसली अभ्यासाच्या दृष्टिकोनातनं ते केलं नव्हतं, पण काहीतरी मिळावं या उद्देशाने पहिल्यांदा उत्खनन त्याने केलं होतं. त्याच्यानंतर साधारणतः युरोपमध्ये जेव्हा फ्रेंच रिव्होल्युशन झालं, अँटिक्वेरियन मुव्हमेंट असं त्याला म्हणतो, की लुटालूट झाली आणि लोकांनी काही मौल्यवान वस्तू आपल्याकडे ठेवायला सुरुवात केली. त्यातनं म्युझियम्स जन्माला आली. त्या सगळ्या गोष्टींमध्ये कुठे ना कुठेतरी आर्किओलॉजीचा एक पायंडा तयार झाला असं मी म्हणेन. त्याच्यानंतर हळूहळू युरोपियन अमेरिकन स्कॉलर्सनी ह्या सगळ्या गोष्टी वाढवायला सुरुवात केली. मग युरोपमधले बरेचसे डच, ब्रिटिश वगैरे मंडळींनी कॉलनायझेशन चालू केलं. विविध ठिकाणी त्यांच्या कॉलनी स्थापन व्हायला लागल्या आणि मग ह्याला खूप गती मिळायला लागली. भारताचं पुरातत्व सुद्धा ब्रिटिशांनी चालू केलं असं म्हणेन मी. 1860 ते 50च्या दरम्यान सर अलेक्झांडर कनिंगहॅम नावाचा एक ब्रिटिश अधिकारी होता. तर त्याने पहिल्यांदा भारतात मोठ्या प्रमाणात पुरातत्व अभ्यास सुरुवात केला. चायनीज एक ट्रॅव्हलर होता जो 6व्या शतकात भारतात आला होता, ह्युएनसंग नावाचा. तर त्याचे काही लिखित पुरावे, त्याने लिहिलेला पूर्ण ट्रॅव्हल लॉग त्याने भारतात ठेवला होता. तर त्याचा अभ्यास अलेक्झांडर कनिंगहॅमने चालू केला आणि तो ह्युएनसंग जिथे जिथे फिरला होता तिकडे तिकडे फिरून या अलेक्झांडर कनिंगहॅमने पूर्ण जागा शोधून काढल्या. त्यात तक्षशिला आहे, बाकीची विद्यापीठं आहेत, त्या सगळ्याचा अभ्यास त्याने केला आणि त्यातनं कुठेतरी भारतीय पुरातत्वाला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली. परत 1920 साली हडप्पा, मोहनजोदडो यासारख्या मोठ्या जागांचा शोध लागला. त्याचं उत्खनन करणारी सुद्धा मंडळी पहिले ब्रिटिशर्सच होते. जेम्स प्रिन्सेप नावाचा एक तरुण अधिकारी होता, त्याने ब्राह्मी लिपीचा शोध लावला. ब्राह्मी लिपीचा शोध हा भारतीय इतिहासाच्या दृष्टिकोनातून खूप मोठा अभ्यास होता, कारण अशोका असू दे त्याच्यानंतर जवळपास 700-800 वर्ष ब्राह्मी लिपीचा वापर विविध राजघराण्यांनी केला होता त्यांचं लिखाण करण्याच्या उद्देशाने. तर त्या जेम्स प्रिन्सेपला एका नाण्यावर एका बाजूला ब्राह्मी लिपी आणि दुसऱ्या बाजूला ग्रीक लिपी अशा ह्याच्यातलं नाणं सापडलं. आता तो मुळात ब्रिटिश असल्यामुळे त्याला ते ग्रीक लिपी वाचता येत होती, त्यानं ती वाचली आणि त्याच्यावरनं ब्राह्मी लिपीचा शोध लागला. सो ह्याचा कुठेतरी उगम ब्रिटिश अधिकाऱ्यांनी अभ्यास करायला सुरुवात केली होती. पण असं नाहीये की भारतीय अभ्यासक त्यात कुठे नव्हते. रखालदास बॅनर्जी असू देत, HD सांकल यांसारखे मोठमोठे अभ्यासक सुद्धा
आर्किओलॉजी विषयाला धरून भारतात खूप मोठ्या प्रमाणात काम करत होते. बरोबर. अगदी नाही अशातला भाग नाही, पण ह्याची सुरुवात मात्र ब्रिटिश अधिकाऱ्यांनी केली. मग आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया नावाची एक संस्था सुद्धा स्थापन केली. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण असं त्याला आता म्हणतात, जी आता सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंतर्गत येते. ती सुद्धा अलेक्झांडर कनिंगहॅम पहिला त्याचा डिरेक्टर जनरल होता. सो अशा प्रमाणात ब्रिटिशांनी मोठा अभ्यास करायला सुरुवात केली. सेम गोष्ट आफ्रिकेमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये, जिथे जिथे हे युरोपियन सगळे व्यापारी जाऊन कॉलनायझेशन केलं, तिकडे तिकडे या सगळ्या गोष्टींना मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली होती. पण कुठे ना कुठेतरी आर्किओलॉजी किंवा दडलेला इतिहास शोधून काढणं हे सगळ्या देशांमध्ये होतच, ते भारतात सुद्धा होतं. बरोबर. टिळकांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात अभ्यास केलाच होता. त्याच्यानंतर गणेश आगरकर होते. या अशा अभ्यासकांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात फक्त वाचनाचं काम केलं, जे प्रॅक्टिकल म्हणतो आपण तसं काम नाही केलं गेलं. मग टिळकांनी वेदांचा कालखंड ठरवण्यासाठी खगोलशास्त्राचा आधार घेतला होता. तोही एक अभ्यासाचाच भाग आहे, फक्त तो प्रॅक्टिकली नाहीये. म्हणजे आर्किओलॉजी किंवा पुरातत्वशास्त्र हे जास्तीत जास्त आम्ही प्रॅक्टिकल गोष्टींचं म्हणतो, की ज्या फिजिकली तुम्हाला गोष्टी दिसतात त्याचा आम्ही जास्त अभ्यास करतो. पण असं नाहीये की आम्ही लायब्ररीत बसतच नाही, तर गोष्टी वाचतच नाही. तर टिळकांनी केलेला अभ्यास सुद्धा आम्ही तेवढाच वाचतो, आणि तो केल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. एक्झॅक्टली. कारण काय, अभ्यास करताना सगळ्या गोष्टींचा अभ्यास करायला लागतो. कोणत्याही एका अभ्यासकाने केलेलं मत ग्राह्य धरून पुढे जाता येत नाही. मग टिळकांनी केला, मॅक्स मिलर असू दे, तो पाश्चात्य विचारशैलीचा अभ्यास झाला. टिळकांचा जो आहे तो थोडा नॅशनलाइज झाला. सो अशा सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून मग आम्ही कालखंड किंवा एखाद्या गोष्टीचं हे ठरवतो. असं ऋग्वेदाचा कालखंड काय असावा, असा या सगळ्यांचा अभ्यास करून मग इसवी पूर्व 1800 ते इसवी पूर्व 600 हा कालखंड ऋग्वेदाचा असावा, असा आर्किओलॉजिस्टने आता अंदाज बांधलेला आहे. बरं, हे लोकांनी लिहिलेलं काम किंवा त्यांनी केलेलं काम आणि उत्खननांमध्ये आम्हाला मिळालेले पुरावे, अशा सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून मग एखाद्या ऐतिहासिक घटनेचा ज्याचा लिखित पुरावा नाहीये त्याचा कालखंड निश्चित केला जातो. बरोबर. बोलता बोलता तुम्ही असं म्हणालात की पुरातत्व शास्त्र एक विविधांगी अभ्यास आहे. काय सांगाल त्याबद्दल? नक्कीच, विविधांगी अभ्यास अशा ह्याच्यातनं म्हणालो मी, कारण जसं पहिल्यांदा म्हटलं मी की आपण जसे आत्ता जगतो तसाच माणूस तेव्हाही जगत होता. कपडे घालत होता, त्याच्यामुळे केमिस्ट्री, फिजिक्स होतं, मॅथ्स होतं, सगळंच होतं. फक्त ते खूप प्रिमिटिव्ह किंवा प्राथमिक स्टेजला होतं असं म्हणेन मी. आता अगदी आपण अश्मयुगातलं म्हटलं तर तेव्हा माणसाला फक्त सर्वायवल एवढाच भाग होता की पोट भरायचं आणि जगायचं. पण जसजसं माणूस हळूहळू सेटलमेंटकडे किंवा शेतीचा शोध लागल्यानंतर माणूस एका जागी स्थिर व्हायला लागला किंवा त्याचा जम बसायला लागला, तेव्हा हळूहळू माणसाला कुठे ना कुठेतरी या सगळ्या गोष्टींची गरज वाटायला लागली. पण माणूस हे सगळं शिकला ते निसर्गातनच, विविध गोष्टींचं ऑब्झर्वेशन करून तो कुठेतरी शिकला. बरं, शेतीचा शोधही त्यातनच लागला होता. असं नाहीये की आपोआप कुठेतरी त्याच्या डोक्यात आलं आणि त्याने केलं, पण नाही, कुठे ना कुठेतरी त्याने बघितलं असेल की बाबा हे गहू किंवा हे तांदूळ हरिण खातंय किंवा आणि कोणती तरी जनावरं खातात, आपण एकदा खाऊन बघूया काय आहे, म्हणून त्यानं ते खाल्लं असेल. मग कुठेतरी त्याला वाटलं की अच्छा, हे चांगलं लागतंय, पचतंय, आपल्याला रुचतंय, त्रास नाही होतंय, मग तो कदाचित ते घेऊन आला असेल. अशा ह्याच्यातनं कुठेतरी त्याचा शोध लागला. चाकाचा शोधही असाच लागला असावा की बाबा कुठे ना कुठेतरी घरंगत जाणारा एखादा दगड त्याने बघितला असेल, मग त्याला वाटलं की अशा प्रकारे आपण काहीतरी करू शकतो. आगीचा शोध सुद्धा जसा वणवा लागतो जंगलात, वणवे हे फार कॉमन आहेत, त्याच्या मागची कारणं कैक असतील. कुठे ना कुठेतरी माणसाला पहिल्यांदा त्या आगीची भीती वाटली असेल, त्यामुळे नक्कीच त्याने पहिल्यांदा आगीपासून लांब राहणं पसंत केलं असेल. पण त्याला जेव्हा कळलं की आपल्याबरोबरच इतर प्राणी सुद्धा आगीला घाबरतात, सो आपण आगीचा वापर करू शकतो इतर प्राण्यांना पळवण्यासाठी, हे जेव्हा त्याला कळलं तेव्हा कुठेतरी त्याने आग पण नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न चालू केले. की जर ही मी नियंत्रणात आणून माझ्या गुहेमध्ये ठेवली किंवा मी जिथे राहतोय तिकडे ठेवली तर हिंस्र श्वापद माझ्याकडे येणार नाही. या उद्देशाने त्याने आगीचा शोध घेतला असेल. त्यातनच त्याला मग मांस भाजून खायचा पण शोध लागला की एखाद वेळी कदाचित वणव्यात शिजलेलं किंवा भाजलेलं एखादं जनावराचं मांस त्याने बघितलं असेल, त्याने त्रास होत नाही हे त्याला कळल्यावर मग त्याला हेही जाणवलं की शिकार केल्यावर जर आपण हे मांस आगीवर भाजलं तर ते जास्त चांगलं आहे आपल्यासाठी. प्रक्रिया करणं शिकला. कुठे ना कुठेतरी माणसाने अशा प्रकारे निसर्गाच्या ऑब्झर्वेशन मधनच शिकत गेला होता आणि त्यातनं सगळ्यात मोठा शोध लागला तो म्हणजे शेतीचा. आणि शेतीचा शोध म्हणजे पण कसं आहे की ते सरप्लस व्हायला लागलं, म्हणजे त्याच्या पुरतं संपून
आणि सुद्धा त्याच्याकडे यायला लागला की बाबा 4 जणांचं मर्यादित नाही कुटुंब राहिलं. आहे तर चौघांना जेवढं लागेल वर्षभर तेवढं धान्य होतंच, पण अजून सुद्धा यायला लागलं. मग सरप्लस एक्स्ट्राचं आल्यानंतर त्याचं काय करायचं? मग बाबा माझ्याकडे आणि कुणीतरी आहे जो गहू करतो, मी तांदूळ करतो, मग तू मला गहू दे, मी तुला तांदूळ देतो. मग बार्टर सिस्टम. सो कुठे ना कुठेतरी अशा ह्याच्यातनं माणूस हे व्हायला लागला. आणि मग कपडे आले, मग गोष्टी आल्या, मग जसं म्हटलं चाक आलं, मग आता राहायला चांगलं घर हवं, मग विटा आल्या, मग दगड एकमेकांवर ठेवून दगडांची घरं आली, ह्या सगळ्या गोष्टी यायला लागल्या. मग परत ते घर कसं बांधायचं, चौकोनी हवं, आयताकृती हवं का गोल हवं, मग कुठेतरी स्थापत्य शैलीचा अभ्यास यायला लागला. मग जेव्हा माणूस एका समाजात राहायला लागला तेव्हा मग काहीतरी नियम हवे. त्या नियमांना धरून मग धर्म आला. धर्माची व्याख्याच मुळात ध्रुव धारयति इति धर्म आहे, की जो तुम्ही धारण करू शकता. आणि मग हळूहळू गोष्टी वाढत गेल्या. मग धर्माचं मग रीतिरिवाज आले, मग मंदिरं आली, आणि ह्या सगळ्याचा अभ्यास पुरातत्वशास्त्रामध्ये येतो. म्हणजे जसं आम्ही एखादी साईट एक्सकवेट करत असताना किंवा उत्खनित करत असताना आम्हाला बऱ्याच वेळाला काही गोष्टी सापडतात की जशा माणसाची हाडं आहेत, प्राण्यांची हाडं आहेत, काही घरं सापडतात. त्याच्यानंतर एके ठिकाणी मृदभांड्यांमध्ये किंवा त्याला आम्ही पॉटरी म्हणतो, मातीची भांडी, त्याच्यामध्ये काही ठिकाणी गहू सापडलेत, काही ठिकाणी तांदूळ सापडलेत. सो ह्या सगळ्याचा अभ्यास करायला लागतो. तांदूळ गहू सापडले की तिकडे बॉटनी आणि पॅलेनोबॉटनी आला विषय. प्राण्यांची हाडं सापडली की झुलॉजी आलं. घरं सापडली की थोडं आर्किटेक्चरल, जसं हडप्पा मध्ये आपण आतापर्यंत वाचले की काटकोनी रस्ते होते, त्यांची घरं 2 मजली होती. मग ती कशा प्रकारे बांधली गेली, काय होतं हे कळण्यासाठी मग आर्किटेक्ट किंवा इंजिनियर्सचा उपयोग होतो. मग अँथ्रोपॉलॉजी किंवा हाडांचा अभ्यास करण्यासाठी केमिस्ट्री असते. डॉक्टर आले तर ते लगेच बघून सांगू शकतात. अशा ह्याच्यातनं आर्किओलॉजी हा पूर्ण मल्टीडिसिप्लिनरी असं म्हणतो मी. पुढे जाऊन जसं आपण बघतो की लिपीचा अभ्यास करताय तुम्ही, तुम्हाला ताम्रपट सापडले, शिलालेख सापडले, तर त्यात संस्कृत वापरली जाते. तुम्ही संस्कृत भाषेचा अभ्यास जर आधी केला असेल तर तुम्हाला ते कळणं सोपं जातं. बरोबर. किंवा पाली आहे, प्राकृत आहे, लिप्यांचा अभ्यास आहे. सो इन जनरल सगळे सायन्सेस, सगळं आर्ट्स तुम्हाला कुठे ना कुठेतरी उपयोगी पडतं. तर तुम्ही चित्रकार आहात तर प्राचीन काळी माणसाने चित्र पण भरपूर कोरलेत आणि काढलेत सुद्धा. बरोबर. कारण तेव्हा त्याच्याकडे भाषा नव्हती, काही नव्हतं. मग करणार काय आयुष्यात? व्यक्त होण्यासाठी काहीतरी हवं त्याला. आयुष्यात जेही काही घडतंय ते कुठे ना कुठेतरी मांडायला हवं. मग त्याने चित्र काढलेली आहेत. मग तुम्ही जर स्वतः तुमच्याकडे आर्टिस्टिक बॅकग्राऊंड असेल, तुम्ही आर्टिस्ट असाल, तर त्या गोष्टींकडे बघण्याचा तुमचा एक दृष्टिकोन खूप वेगळा होतो. बरोबर. त्यामुळे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचा आर्किओलॉजीमध्ये अभ्यास होतो असं वाटतं. जसं म्हणजे आता एक उत्तम उदाहरण द्यायचं झालं तर तेर नावाचं गाव आहे इथे, आता धाराशिव मध्ये. तिकडे एका ठिकाणी उत्खनन चालू होतं. तर इसवी पूर्व 2ऱ्या शतकातले खिचडीचे अवशेष तिकडे सापडले. आपली मूग डाळीची खिचडी ही 2000 वर्ष जुनी आहे. जसं गुजरातमध्ये एक साईट आहे, तिकडे माझ्या एका मित्राला पनीर आणि चीज मिळालं हडप्पन साईट मध्ये. त्यामुळे पनीर आणि चीज हे तेव्हापासून माणूस खात असावा कदाचित. तुम्ही लावलेले शोध नाही, खूप जुने आहेत. पण बेसिक अभ्यास आम्ही या सगळ्या गोष्टींचा करतो. मग जास्त डिटेल स्टडीसाठी मग त्या स्पेसिफिक एका माणसाकडे आम्ही देतो, की जसं काही झू आर्किओलॉजिस्ट असतील त्यांच्याकडे मग हाडं द्यायची, अँथ्रोपॉलॉजी किंवा मानववंशशास्त्रज्ञ असतील त्यांच्याकडे माणसाची हाडं द्यायची. मग डेटिंगसाठी केमिस्ट्री. पण हे काय आहे हे समजण्यासाठी आम्हाला सगळ्याचाच थोडाफार अभ्यास करायलाच लागतो. आणि त्यामुळे हे मल्टीडिसिप्लिनरी किंवा विविधांगी अभ्यास करण्याचं एक क्षेत्र निर्माण होतं. बरोबर. मगाशी बोलताना तुम्ही असं म्हणालात की या सगळ्याचं तुम्ही उत्खनन करता किंवा नेमका अभ्यास करताना काय स्टेपनी जाता तुम्ही? आता जसं मगाशी आपलं बोलणं झालं की टिळकांचा उल्लेख केला मी. सो असं काही अभ्यासक आहेत ज्यांनी आधी काम केलेलं आहे. सो आम्ही त्यांचं जे लिखित पुरावे आहेत ते वाचतो. कुठे लायब्ररीमध्ये असतील आणि कुठे पब्लिश असतील ते वाचायचे. आणि जेव्हा प्रॅक्टिकल अभ्यास करण्याचा भाग येतो तेव्हा आम्ही बेसिकली सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या ज्या 3 बेसिक गरजा आहेत त्या बघतो. आता आपल्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा ह्या 3 गरजा आहेत. पण तेव्हा प्रागैतिहासिक माणसासाठी मुळात गरज होती ती म्हणजे पाणी. बरोबर. सो नदीच्या आसपास किंवा कोणत्याही ओढा किंवा जिथे पाणी आहे त्याच्या आसपास माणसाने वस्ती केली. जे आता सुद्धा हडप्पा संस्कृती आपण जी म्हणतो तिची वस्ती ही सिंधू आणि सरस्वती नदीच्या काठीच होती. बरोबर. त्यामुळे नदी किंवा कोणत्याही पाण्याचा जवळचा प्रवाह असणे त्या माणसाची मूळ गरज होती. सो आम्ही शोधायला सुरुवात करतो. मग गावागावांमध्ये सर्वे करतो. विलेज टू विलेज सर्वे असं त्याला म्हणतो आम्ही, की इथे काही तुम्ही असं बघितलं का? किंवा महाराष्ट्राचं उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याकडे पांढरी नावाची एक माती मिळते. बरं.
ती जी माती असते ती पांढरी होते रंगाने, कारण त्यात फॉस्फरसचं प्रमाण जास्त असतं. हा, मग ती जर माती त्या गावात असली तर तिथे 100% जुन्या मानवी वस्तीचे पुरावे आहेत. कारण दडलं गेलेलं असलं खालती की एक आकार पण होतो, मग त्याला माउंड म्हणतो आम्ही. टेपाडासारखं किंवा पठारासारखं दिसतं. नॉर्मली सगळं हॉरिझॉन्टल सेम असतं, पण तो माउंड असा एक अचानक उभार झालेला असतो. मग त्याचा शोध घ्यायचा आणि काय मिळतं का बघायचं. मग कुठे ना कुठेतरी पॉटरी मिळते, मृतभांडे मिळतात, दगडी हत्यारं मिळतात आणि काहीतरी मिळतं. किंवा लोकांना माहिती असतं माझा आजा तिकडे जायचा, आमच्या आजाने तिकडे असं बघून ठेवलं होतं, किंवा शेतात नांगरताना आम्हाला नाणी सापडली, असं लोकांना कधी कधी माहिती असतं. मग लोकांशी बोलून मग त्यांच्याकडनं थोडी माहिती घ्यायची. मग एक प्रायमरी सर्व्हे असतो की तिकडे एकदा जागा फिक्स झाली की मग आम्ही तिकडे जातो की खरंच काही आहे का तिथे. ह्याचा एक बेसिक सर्व्हे असतो आमचा. मग त्यासाठी आम्ही 1 बाय 1 मीटरची छोटीशी ट्रेंच, म्हणजे चौकोनी आकाराचा एक खड्डा आम्ही खणतो, तो खालपर्यंत जातो की बाबा काय काय मिळतंय हे बघण्यासाठी. मग जर तिथे खरंच गोष्टी मिळत असल्या मग तिथे उत्खननाची प्रोसेस चालू होते. मग सखोल अभ्यासाला सुरुवात होते. मग ती साईट कोणत्या कालखंडातली आहे, कारण प्रागैतिहासिक किंवा अश्मयुगातली साईट एवढी मोठी 100% नसणार आहे. ती छोटीशी 10-15 जणांचा ग्रुप असणार, ते राहत असणार. सो ती छोट्या प्रमाणात असते. पण जेव्हा सिंधू संस्कृती किंवा अशा ह्याच्यातलं म्हणतो की ती साईट मोठी असणार आहे. बरोबर. मग तिचा स्प्रेड केवढा असेल. मग हल्ली काही टेक्नॉलॉजिकल गोष्टी पण आल्या, GPS आलाय, ग्राउंड पेनिट्रेटिंग सर्व्हे असतो. मग खालती काही मिळतंय का ते बघण्यासाठी मग काही वेव्ह सोडल्या जातात. काही स्ट्रक्चर असेल तर मग ती वेव्ह परत येते. असे काही टेक्नॉलॉजिकल ऍस्पेक्ट्स पण असतात आता हल्ली, पण पूर्वी हे नव्हते. पूर्वी फक्त लोकांच्या बोलण्यावरनं, अभ्यासावरनं आपण तिथे अभ्यासाला जायचं. पण 90% हा अभ्यास आम्हाला यश देतो. काही वेळेला असं होतं की काहीच मिळत नाही, पण फार कमी वेळेला असं होतं नियमाला अपवाद. अगदी अगदी. पण 90-95% आम्हाला या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी मिळतात. मग उत्खनन केल्यानंतर ज्या काही गोष्टी मिळतील त्याचा पुढे अभ्यास चालू, वेगळा अभ्यास चालू होतो. मग त्याचा अभ्यास करून मग एक एक्सकॅव्हेशन रिपोर्ट पब्लिश करायचा असतो. आणि मग तो रिपोर्ट तुमचं या ठिकाणचं केलेलं उत्खनन इथे इथे असं असं हे मिळालं आणि त्याचा कालखंड हा आहे, असं मग त्या रिपोर्टमध्ये सर्वसमावेशक तो रिपोर्ट असतो. पण ही प्रोसेस खूप मोठी आहे. नक्कीच. उत्खननाची 2 वर्षाची प्रोसेस, त्याच्या आधी 2 वर्षाचा प्रायमरी अभ्यास आणि उत्खनन झाल्यानंतर 2 वर्षाचा रिपोर्टचा अभ्यास. सो एक साधारणतः 5 ते 6 वर्षाची एका साईटची प्रोसेस असते. म्हणजे खरं बघायला गेलं तर खूप मोठा अभ्यास आहे हा. आणि त्यासाठी मेहनत सुद्धा तितकीच आहे. म्हणजे तुम्ही म्हणताय तसं की लायब्ररीत बसून वाचून मला काहीतरी कळलं आणि झालं असं नाहीये. ते जागा तुम्हाला समजू शकते. जागा समजल्यानंतरचा प्रवासही खूप मोठा आहे. मला असं सांगा की या सगळ्याचं नेमकं महत्व काय आहे? भारतासारख्या देशामध्ये या सगळ्याचं खूप वेगळं महत्व आहे. कारण भारत आपण म्हणतो तसं सहिष्णू देश आहेच. आणि भारताचा इतिहास अगदी अश्मयुगापासून चालू होऊन अगदी ब्रिटिशांपर्यंत आहे. जरीही तो इतिहास वाईट असला, मुघलांचा असू दे, ब्रिटिशांचा असू दे, तरी तो इतिहास आहे. नक्कीच. ते घडलेलं आहे, ते आपण पुसू शकत नाही. आणि त्याच्या अभ्यासातनं आपल्याला कुठे ना कुठेतरी आपलं भविष्य निवडायची संधी मिळते. जसं आता काही गोष्टींचं, आता लातूर मधलं उदाहरण देतो मी. लातूर किंवा मराठवाडा हा विभाग आता बऱ्यापैकी दुष्काळग्रस्त असं म्हणतो आपण. पाऊस पडत नाही, नद्यांची पाणी आटतात, सतत दुष्काळ असतो. पण साधारणतः 25,000 वर्षापूर्वी तिकडे एकशिंगी गेंडा, पाणघोडा यासारखे रेनफॉरेस्ट किंवा भरपूर पाऊस असणाऱ्या क्षेत्रातले प्राणी तिकडे राहत होते. मग एवढ्या ह्याच्यात तो बदल झाला कसा, हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. मग पर्यावरणातला बदल आणि तो कशा प्रकारे केला, आणि तो कुणी केला. कारण आधी कसं होतं, माणूस निसर्गावर अवलंबून होता. बरोबर. पण आता माणसामुळे निसर्ग बदलायला लागलाय. सो ह्याचा अभ्यास आपण पुरातत्वाच्या ह्याच्यातनं करू शकतो. जसं आता गेंड्याचं, पाणघोड्याचं उदाहरण दिलं. एक्झॅक्टली एक 5 ते 10,000 वर्षानंतर जळगावमध्ये शहामृग होतं. त्याची अंडी आपल्याला जळगावमध्ये सापडलेली आहे. सो जळगावच्या प्रांतात शहामृग असणं, शहामृगाला एकतर पूर्ण ड्राय किंवा उष्ण कोरडं वातावरण लागतं, जसं जळगावला आता सुद्धा आहे. सो जळगावमध्ये एवढा पर्यावरणीय बदल झाला नाही. पण मग या मराठवाडा प्रांतामध्ये जिकडे अशा प्रकारचे प्राणी मिळायचे, तिकडे काय झालं, कशा प्रकारे बदल झाला. जसं कोकणातली कातळ शिल्प, तिकडे एकशिंगी गेंडा सापडतो, जो आता फक्त आसाममध्ये आहे. पण तो कोकणात, लातूरमध्ये या सगळ्या ह्याच्यात एका वेळी होता का. मग असे पर्यावरणाचे बदल काय झाले की या सगळ्या प्राण्यांचं नामशेषच झाले हे सगळे प्राणी. बरोबर. ह्या सगळ्याचा आपण अभ्यास करू शकतो. किंवा समुद्राचे चढ उतार ते कधी होत आहेत, काही स्पेसिफिक कालखंड आहे का, भूकंप कधी होऊ शकतात, या सगळ्याचा अभ्यास आपल्याला इकडनं कुठनं ना कुठनं तरी करता येऊ शकतो. आणि मग आपण ठरवू शकतो की गेल्या वेळी आपल्याकडनं ही चूक झाली, आता आपण ती करू नये.
बरोबर. असं म्हटलं जातं की अशोकाने शस्त्रत्याग केला त्यामुळे भारतावर परकीय आक्रमण मोठ्या प्रमाणात झाली, कारण सैनिक लढायलाच विसरले. त्यामुळे परकीय आक्रमणांचं मोठ्या प्रमाणात भारतावर तेव्हापासून सुरुवात झाली. पण मग हे खरं आहे का, आणि मग ते आपण कसं टाळू शकतो? किंवा धर्म, आता मंदिरं किंवा मूर्तीशास्त्र ही संकल्पना आपल्याकडे खरंच होती का? होती तर ती कशी होती? आता आपण त्याचं काय केलंय? पण मुळात हल्ली झालंय असं ना की माणूस पटकन समजून घ्यायला तयार नाहीये, आणि इतिहासाचा अभ्यास हा माणूस स्वतःच्या दृष्टिकोनातनं करतो. पण मुळात तसं नाहीये. तुम्हाला मिळणारे पुरावे त्याच्यावर इतिहास ठरतो. बरोबर. हल्ली माणूस उलट करतो. इतिहास आधी त्याने ठरवलेला असतो, त्यानुसार पुरावे गोळा करतो, आणि मग ते सगळं जमलिंग होऊन जातं. मग स्थानिकांमध्ये किंवा लोकांमध्ये त्याचा खूप वाईट परिणाम होतात. नक्की कोण सांगतंय ते बरोबर हे कळत नाही. पण मुळात इतिहास हा खूप सोपा आहे. जे आपण फार विचार करतो. जसं आता एक उदाहरण देतो, आपण 7 वाजता आपण म्हणतो की दारं उघडी ठेवा, लक्ष्मी येते, किंवा दिवे लावा. तर ते काय आहे? कारण आधी गायी सकाळी सोडल्या की तिन्ही सांजेला किंवा काळोख पडल्या की गायी घरात परत यायच्या. बरोबर. मग परत यायला हव्या म्हणून मग दारं उघडी ठेवायला हवी, त्यांना दिसायला हवं म्हणून दिवे लावायला. आता आपण ते करतच नाही. पण हे जी मूळ संकल्पना आहे की गायींसाठी केलं जायचं, हे मुळात लोकांना माहितच नाही. आता आपण पहिले जाळ्या लावून घेतो, डास नको आता यायला. पण ते डास का आले? कारण आपण संडास जे घराच्या बाहेर होते ते आता घरात आलेत, त्याच्यामुळे ते डास घरात यायला लागलेत. हा मुद्दा झालाय. सो अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात. आणि दुसरं म्हणजे भारतासारखा देश हा 70 ते 80% हेरिटेज टुरिझमवर अवलंबून आहे. म्हणजे ऐतिहासिक गोष्टींच्या टुरिझमवर भारत अवलंबून आहे. कारण भारताला एवढा इतिहास आहे. अजंठा, एलोरा, सांची, भीमबेटका सारखे एवढे सुंदर ऐतिहासिक स्थळं आपल्याकडे आहेत. सो येणारा बाहेरचा पर्यटक हा ह्या गोष्टी बघायला येतो. बरोबर. आणि त्या गोष्टी आपण नीट ठेवणं फार गरजेचं आहे. आणि ते नीट ठेवण्याचं काम काय फक्त सरकारचं नव्हे, ते काम आपलंही आहे. ते तेवढंच त्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. आणि इतिहासाचा अभ्यास म्हणून करणं गरजेचं आहे की येणाऱ्या पर्यटकाला देणारं ज्ञान आपण कसं देतो, काय देतो, हे खूप महत्वाचं आहे. आणि चुकीचं देण्यापेक्षा न दिलेलं बरं, ते आपण नाही होत आपल्याकडे. बरोबर आहे. आणि इतिहासातनं गोष्टी नेहमी म्हणतो की इतिहासाचा अभ्यास केला तर भविष्य घडेल. नक्कीच. तर ते अशा प्रकारचं आहे. आणि फक्त लोकांनी खूप वाचावं असं मला वाटतं. लोकांच्या बोलण्यावर अवलंबून न राहता जास्तीत जास्त तुम्ही स्वतः वाचणं गरजेचं आहे, नाहीतर मग त्याचा काही फार उपयोग राहत नाही. बरोबर आहे. म्हणजे नुसतं त्याचं पर्यटन होता कामा नये, त्याच्या मागचा इतिहास जाणून घेणं, समजून घेणं, आणि त्यानुसार पर्यटन करणं गरजेचं. त्यामुळे जिथेही आपण जाऊ आणि तिथे जर आपल्याला काही इतिहास जाणून घ्यायचा असेल तर तो जाणकारांकडूनच जाणून घेणं महत्वाचं आहे. किंवा तुम्ही मगाशी म्हणालात तसं वाचून जाणं हरकत नाही. कमी माहिती मिळाली तरी चालेल, पण मग तसं केलं तर जास्त त्याचा उपयोग. कुठे जातोय हे आपल्याला माहिती पाहिजे. हा, नक्कीच. मला असं सांगा की हे पुरातत्व शास्त्र जे आहे हे भारतामधलं विशेषतः हे किती जुनं आहे, आणि यामध्ये नेमके काय काय पुरावे सापडलेत आजपर्यंत? जसं तुम्हाला म्हटलं की 1860-50च्या दरम्यानचा अभ्यास चालू झाला. त्याच्यानंतर रॉबर्ट ब्रूस फूट नावाचा एक जिओलॉजिस्ट होता, म्हणजे भूगर्भशास्त्रज्ञ. त्याने मोठ्या प्रमाणात अश्मयुगातल्या गोष्टींचा अभ्यास करायला सुरुवात केली. आणि भारतातला सगळ्यात जुना पुरावा हा चेन्नईच्या आसपास अतिरमपक्कम नावाचं एक गाव आहे, तिकडे सापडलेला आहे. 16 लाख वर्षापूर्वीची दगडी हत्यारं मानवाने बनवलेली तिकडे सापडलेली आहेत. आणि अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे होतं काय की आपल्याकडचं वातावरण हे उष्णकटिबंधीय आहे, भरपूर पाऊस पडतो. या सगळ्या गोष्टीने जे जैविक पुरावे किंवा जे बायोलॉजिकल रिमेन्स असं त्याला आम्ही म्हणतो ते आपल्याकडे टिकून राहत नाहीत. जे आफ्रिकेत मोठ्या प्रमाणात राहतात, कारण आफ्रिकेमध्ये तसं ड्राय आहे वातावरण, त्यामुळे या गोष्टी तिकडे जास्त टिकून राहतात, त्या आपल्याकडे राहत नाहीत. पण 16 लाख वर्षापूर्वीची दगडी हत्यारं अतिरमपक्कमला पहिल्यांदा सापडली. त्याच्यानंतर तुम्हाला एक महाराष्ट्रातलं उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या अष्टविनायक पैकी जो मोरगाव आहे पुण्यातलं, त्या अष्टविनायक मंदिराच्या मागच्या बाजूला नदी जी आहे, त्या नदीच्या शेजारी पुन्हा एकदा 14 लाख वर्षापूर्वीची दगडी हत्यारं सापडलेली आहेत. बरं. सो टोबा टेफ्रा ऍश नावाचं एक ऍश असते किंवा राख असते, त्या राखेच्या आत ही दगडी हत्यारं सापडलेली आहेत. इंडोनेशियामध्ये कुठेतरी या ज्वालामुखीचा उद्रेक झाला आणि त्यातनं ती राख हवेतनं येऊन इथे पसरली गेली, आणि त्या राखेत ही माणसाने बनवलेली दगडी हत्यारं सापडलेली आहेत. सो आता मोरगावला जाताना मुद्दा पर्यटनाचा परत तोच आहे की आपण फक्त मोरगावचा गणपती बघायला जातो, पण तिथे मोरगावला भारतातलं सगळ्यात जुनं जे आहे तेही तिथे आहे, याची आपल्याला माहिती नसते. बरोबर. सो हे कुठेतरी आपल्याला माहिती करून घेऊन करणं गरजेचं आहे. जसं राजस्थानमध्ये
सुद्धा 12 लाख वर्षापूर्वीची दगडी हत्यारं आहेत. आता एवढ्या वर्षांपूर्वी माणूस तिथे राहत होता, याचा अर्थ राजस्थानमध्ये कुठे ना कुठेतरी पाणी होतं. बरोबर. आता तिथे काहीच नाहीये. मग हे बदल कसे झाले, काय झाले, ह्या सगळ्याचा अभ्यास सुद्धा इथे केला जातो. त्याच्यानंतर शिवालिक रेंज म्हणून जी आपण म्हणतो की नेपाळ भूतानच्या ह्याच्यातली, तिथे जवळपास 18 लाख वर्षापूर्वीची काही माणसाचे हत्यारं सापडलेली आहेत. भारताच्या उपखंडातला हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की आपल्याकडे ह्या गोष्टी टिकत नाहीत. पण सांगाड्यांचा जर विषय निघाला तर सगळ्यात जुनी माणसाची कवटी ही मध्य प्रदेशमध्ये नर्मदा नदीच्या खोऱ्यात सापडलेली आहे. ती 4 लाख वर्षापूर्वीची आहे. तिचं पण फॉसिलाइज म्हणजे जवळपास जीवाश्म झालंय तिचं. सो भारताच्या उपखंडात माणूस साधारणतः एक 18 लाख वर्षापासून अस्तित्वात आहे. त्याच्यानंतर त्याच्याही आधी थोडं जायचं बघितलं तर आपल्याकडे डायनासोर पण सापडलेले आहेत. आणि गुजरातमध्ये डायनासोर पार्क आहेच, पण नर्मदा नदीच्या खोऱ्यात आणि राजस्थानच्या भागात, आपल्या विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात डायनासोरचे फॉसिल सापडतात. आणि मोठे नाहीयेत, टिरेक्स किंवा अशा ह्याच्यातले मोठे डायनासोर नाहीयेत, ते छोटे छोटे आहेत. सो भारतात सगळं मिळतं पण सगळ्या गोष्टी टिकतील अशातला भाग आहे. त्यामुळे जसं कोकणात आता हे गेंडा वगैरे मिळतो असं म्हटलं आम्ही, पण त्याचे फॉसिल किंवा त्याचं जीवाश्म आपल्याकडे काहीच मिळत नाही, कारण ह्या गोष्टी आपल्याकडे टिकतच नाहीत. त्यामुळे भारताच्या पुरातत्वाचा अभ्यास करताना सगळ्यात मोठा फ्लॉ हाच आहे की आपल्याकडे गोष्टी फार टिकून राहत नाहीत. पण खूप इंटरेस्टिंग आहे, म्हणजे जसजसं आपण हे बघत जातो, जसं सिंधू संस्कृती, कुठे ना कुठेतरी आपला इतिहास हा खूप जाज्वल्य आणि खूप मोठा आहे, पण तो माहीत करून घेणं आपल्याला खूप गरजेचं आहे. नक्कीच. जसं वेद आपण म्हणतो की वेद हे असं असं आहे, पण वेद किंवा रामायण महाभारत ह्या गोष्टी लिहिल्या खूप नंतर गेल्या, तेव्हा त्या मौखिक होत्या. पण मौखिक परंपरा सुद्धा एवढी सुंदर होती आपल्याकडे की जसं आहे तसं ते पुढपर्यंत येत गेलं. एक पिढी दुसऱ्या पिढीला फक्त तोंडाने सांगते की हे असं असं आहे, मुखोद्गत करून घेणं म्हणजे काय, तर ते होतं. नंतर मग ते लिहिलं गेलं खूप. पण ह्या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. जसं कौटिल्य अर्थशास्त्रामध्ये काही गोष्टींचा उल्लेख आहे की राजवाडा कसा असावा, काय असावा, ह्या सगळ्याचा उल्लेख आपल्याला या सगळ्या अभ्यासातनं दिसतो. सोन्याची नाणी जी आपण म्हणतो की सोन्याचा धूर भारतातनं निघायचा, तो खरंच तसा निघायचा. म्हणजे आपल्याकडे विविध राजघराण्यांची कैक हजार लाखांनी सोन्याची नाणी भारतात सापडलेली आहेत. आणि त्याच्यावर विविध गोष्टी आहेत, त्या राजाची नावं आहेत, त्याच्या देवदेवतांचे अंकन आहे, सगळं. पण हे नंतर हळूहळू कुठे ना कुठेतरी आक्रमणाच्या ओघात ते सगळं लयाला गेलं. पण हे समजून घेणं आपल्याला खूप गरजेचं आहे. तेव्हा श्रोते हो, पुरातत्व शास्त्र हे खरं बघायला गेलं तर खूप चांगलं शास्त्र आहे. त्याचा अभ्यास करा, पर्यटन करताना त्याबद्दल अभ्यास करून जा, त्याची माहिती घ्या आणि ती माहिती आपल्या पुढच्या पिढीपर्यंत नक्की पोचवा. ऋत्विज सर, तुम्ही इथे आलात आणि या पुरातत्व शास्त्र याबद्दल खूप चांगली माहिती आमच्या श्रोत्यांना करून दिली, त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. इंद्रधनुष्य